हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये। तर इथं ना मी काल मेथीचे लाडू बनवलेले आहेत, तर अजिबात म्हणजे जास्त कडू झालेले नाहीत। हां, थोडाफार कडवटपणा राहतो, कारण मेथी आहे शेवटी ती आपण कसे जरी बनवली तर तिचा गुणधर्म थोडा तरी राहतो, पण अजिबात जास्त कडू असे होत नाहीत। तर तुम्ही खाऊ शकता तसे मेथीचे लाडू बनवलेले आहेत। डिटेल व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही चॅनलवरती चेक करू शकता। तर अगदी लाडू बनवायची सोपी पद्धत आहे। तर बघा, थंडीमध्ये मेथीचे लाडू, डिंक लाडू किंवा ड्रायफ्रूट लाडू अशा पद्धतीचे लाडू बनवले जातात आणि प्रत्येक सीझननुसार आपलं खाणं पिणं असतं। तर गरमीच्या दिवसात आपण एवढे उष्ण पदार्थ खाऊ शकत नाही, जास्त उष्णता वाढते, तर थंडीच्या दिवसात आपण हे सगळं खाऊ शकतो। तर इथं मी डोसा बनवायचा होता, पण नंतर इडली बनवायची ठरली। तर आता अचानक सांबार केलेलं नव्हतं मी, डोसा फक्त बनवायचा म्हटल्यानंतर खूप ओला नारळ होता। तर त्या दिवशी अमावस्येला 2 नारळ फोडलेले होते, तर इथं नारळाचे काप करून घेतलं आणि दही पण नव्हतं, तर ताक केलेलं होतं। तर म्हटलं पाण्याच्या ऐवजी आपण ताक टाकू थोडंसं, आणि थोडंसं पाणी आणि फुटाण्याची डाळ 1 छोटी वाटी घेतलेली, हिरवी मिरची, मीठ टाकलं, थोडीशी किंचितशी साखर सुद्धा टाकते, लिंबू, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि मीठ टाकलेलं आहे, थोडंसं कोथिंबीर अशी हातानेच हे करून टाकली। आणि फुटाण्याची जी भाजलेली डाळ असते बघा, चिवड्यासाठी आपण वापरतो, ती छोटी वाटी, आणि दही असेल तर छोटी वाटी टाका। आता माझ्याकडे दही नव्हतं म्हणून थोडं मी अर्धा ग्लास एवढं ताक टाकलेलं आहे। पण ही चटणी जास्त वेळ ठेवली तर आपण यामध्ये दही किंवा ताक यूज केलं तर आंबट होते, तर लगेच संपणार असेल तरच त्यामध्ये दही किंवा ताक ॲड करा, नाहीतर मग थोडा वेळ वगैरे जास्त वेळ तुम्ही सकाळी केली दुपारपर्यंत खाणार असाल तर मग ती थोडीशी आंबट लागते, जास्त आंबट नाही होत। मग लिंबू त्यामध्ये टाकू नका। तर इथं या चटणीला फोडणी देण्यासाठी मी इथं मोहरी टाकली, मोहरी छान फुलल्यानंतर भरपूर मोहरी टाकलेली होती, कढीपत्ता, आणि आता लाल मिरची नव्हती सुकी, त्यामुळे हिरवी मिरचीच टाकलेली। तर ही चटणी तयार झाली, नंतर मी इडल्या सुद्धा ह्या पिठाच्या बनवून घेतलेल्या आहेत। तर इडलीला जे तांदूळ आणि डाळ आपण भिजवतो ना, ते त्यामध्ये फक्त 3 वाट्या तांदूळ घेतलेले होते आणि 1 वाटी उडदाची डाळ होते। छान अगदी व्यवस्थित इडली फुललेली होते, पण आता थंडीमध्ये पीठ लवकर फुलत नाही, त्यामुळं पीठ बारीक म्हणजे करून झाल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकून ठेवलं तर फुलतं ते, किंवा तुम्ही मग त्यामध्ये तयार भात टाकलं तरी सुद्धा फुललं जातं। तर आता मुलांच्या डब्यासाठी नाही, तर हा सकाळचा व्हिडिओ आहे। तर आता मुलांना कसं त्यांच्या टिफिनला आवडीची भाजी दिली का ती पोटभरीचं खातात। आता त्यांना पालेभाजीच द्यायची म्हटलं तर काय होतं की ते मी संध्याकाळी देण्याचा प्रयत्न करते, कारण डब्याला फक्त पालेभाजी बरोबर 2 चपात्या खाणं, म्हणजे तसं एकच भाजी द्यायची म्हटलं तर मग ते आपल्याला सुद्धा नको वाटतं एकाच भाजीसोबत। त्यामुळं डब्याला शक्यतो त्यांना ज्या भाज्या आवडतात ना, अशा ग्रेव्ही टाईप, म्हणजे अख्खा मसूर झाला, छोलेची झाली, किंवा आपलं काळं हरभरा असतात त्याची कधी बनवते, डाळ तडका असतो तो असतो, आणि बटाट्याचे, म्हणजे अशा भाज्या मी शक्यतो त्यांना टिफिनला ज्या आवडतात, पनीर कधी तर असं देते। आणि मग पालेभाज्या संध्याकाळच्या वेळेला, म्हणजे संध्याकाळी ते घरी असतात, मग थोडीफार भाजी खाल्ली, थोडं आपलं मग दुसरी इतर भाज्या असतात किंवा दुसरं काही तर खाण्यासाठी असतं। पण टिफिनमध्ये कसं फक्त एकच टिफिन, मग दिवसभर त्यांचं ते पोट तसं भरत नाही, टिफिन परत घेऊन येतात, त्यामुळं त्यांनाच विचारून जे कोणती भाजी हवी ती देते। तर इथं खडा मसाला टाकलेला आहे, कांदा भरपूर असा बारीक चॉप केलेला, आणि अद्रक, लसूण, टोमॅटो सोबतच थोडे जे चणे आहेत ते सुद्धा बारीक करून घेतलं, ह्यामुळे चव छान येते। आणि आता हे परतून घ्यायचं। आता ह्यामध्ये चणं म्हणजे बारीक केलं, थोडं 10-12च ओलं हरभरा असतेलं, तर आता हे आपण वेगळं पण शिजवून घेऊ शकतो, पण सकाळच्या वेळेला गडबड असते, आता दोन्ही वेगळं वेगळं शिजवायचं, म्हणजे छोले उकडून घेतले, परत ह्याला फोडणी द्यायची, हा डबल वेळ जातो, त्यामुळं गडबडीच्या वेळी अशा पद्धतीने करू शकता। हळद, जिरा पावडर, धना पावडर टाकलेले, आणि त्याचसोबत किचन किंग मसाला आणि छोले मसाला टाकलेला आहे, घरचं रेग्युलर काळं तिखट, कोथिंबीर टाकून अशा पद्धतीने खरंच ही भाजी छान होते, एकदा ट्राय करून बघा। सगळा मसाला मिक्स केला आता, आणि यामध्ये अगदी किंचितशी साखर टाकते मी, आणि कांदा भाजताना मीठ टाकलेलं होतं, तर अजून थोडंसं मीठ यामध्ये टाकलेलं आहे। आणि आता हे भिजवलेले, आता हे 1/2 किलो छोले, तर मी आणतानाच आठवड्याचं तेवढंच आणते, 2 वेळा करायचे असेल तर अर्धा किलो आणते, एकदाच करायचे असेल तर मग 1/2 किलोच आणते, आणि पुढच्या आठवड्यात तेवढं आणते, कारण ह्याला कीड सुद्धा लवकर लागते जास्तच भरून ठेवलं तर।
तर 1/2 किलो एवढे छोले मी रात्री भिजत ठेवलेले होते. तर ह्याला चांगल्या मी शिट्ट्या 7 ते 8 शिट्ट्या करून घेते. कमीत कमी 6-7 तरी शिट्ट्या कराव्या लागतात, तर व्यवस्थित शिजलं जातं. आणि परत जर नाही शिजलं तर मग टिफिनला द्यायचं असतं. परत शिट्ट्या करायचं म्हटलं तर वेळ जातो, त्यामुळे मी एकूण 8 शिट्ट्या करून घेतल्या. आणि जे आपण खडा मसाला टाकलेला असतो तो वरच्यावर येतो, तर तो काढून घेतला. तर बघा, थोडंसं पाणी टाकल्यामुळे हे अगदी छान टिफिनला देण्यासारखी अशी भाजी तयार झालेली आहे. आणि घरी खायचं असेल तर अजून थोडंसं पाणी यामध्ये गरम करून टाकू शकता आणि थोडंसं याला गॅसवरती शिजवून ठेवलं तरी चालतं. तर इथं आता दोघांचे पण टिफिन भरून घेते. आणि आता टिफिनला द्यायचे म्हणजे कोणत्याही अशा कांदा टोमॅटोची ज्यावेळी ग्रेव्हीवाल्या भाज्या असतात ना, त्यावेळेमध्ये शक्यतो मी 1 चमचाभर तरी वरून तूप टाकते. चव छान लागते, तुम्ही पण असं करून बघा. तर इथं टिफिनला चपात्यासुद्धा माझ्या काही छोट्या नसतात, आपण घरी नेहमीच रेग्युलर करतो तशा तेवढ्याच टिफिनला चपात्या असतात. आणि अशा अख्ख्या दिलं तर मुलं म्हणतात की आम्हाला ते अशा तोडूनच देत जा, म्हणजे ते एक एक घेऊन असं खायला बरं पडतं. तर ही छोलेची भाजी त्यांना आवडते, त्यामुळे मी जरा जास्तच देते. तर अशा आवडीच्या भाज्या दिल्या ना, मुलं टिफिन अजिबात घरी आणत नाहीत, कारण ते दिवसभर अख्खा दिवस शाळेत जातो. आणि शॉर्ट ब्रेकला मुलगी काहीतरी थोडंफार नेते, पण ओम अजिबात काहीच नेत नाही. त्याला फक्त टिफिनच आहे तेवढंच तो पोट भरून खातो. मग त्यामध्ये 2.5 चपात्या 3 चपात्या दिल्या तरी तो खातो, पण असं एक्स्ट्राचं त्याला काय म्हणजे शॉर्ट ब्रेकमध्ये वगैरे तो नेत नाही. टिफिन मात्र तो कधीच रिकामा आणत नाही, म्हणजे रिकामा म्हणजे शिल्लक टिफिनमध्ये तो कधीच उरवून चपाती उरली किंवा भाजी उरली असं कधीच नसतं. त्याला आवडू न आवडू तो जो त्याचा डबा आहे तो सगळा संपून येत असतो. तर आता हा सकाळचा व्हिडिओ होता. तर रात्री मी हे तांदूळ आणि डाळ भिजत ठेवलेलं होतं. तर 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली होती. तर रात्रभर भिजत ठेवलेलं आणि म्हणजे सकाळी हे वाटून ठेवते. आता थंडीमध्ये थोडंसं लवकरच वाटून ठेवलं की हे भिजलं जातं. आणि तांदळामध्ये 1-1.5 चमचा एवढी मेथी टाकलेली होती. थंडीमध्ये मेथीचं सेवन केलेलं चांगलं असतं आणि पीठसुद्धा फुलायला मदत होते मेथीमुळं. आणि यामध्येच आता मीठ टाकून ठेवलं, कारण थंडीत पीठ फुलत नाही आपलं लवकर. तर ही इडली किंवा जे इडली डोसा अशाच कोणतंही नाश्त्याचा प्रकार किंवा जेवणाचा प्रकार म्हटलं तरी चालेल, कारण हे खाल्ल्यानंतर परत कोण जेवण करत नाही. तर हे करायचं म्हटलं तर भांडे आणि पसारा थोडासा जास्त होतो. तर इथं मी काय केलं, आपल्या गव्हाच्या पिठाच्या डब्यात ना हे पातेलं आहे ते ठेवून दिलं. आता पातेलं मोठं घ्या, आणि छोटं झालं तर पीठ फुलल्यानंतर आपल्या पिठात ते सांडू शकतं. थोडंसं मोठं पातेलं ठेवून दिलं की डबा झाकून ठेवला कपाटात की पीठ छान मग फुलतं. कारण थंडीमुळं काय होतं की पीठ फुलत नाही, मग असं उष्ण किंवा त्यावरती तुम्ही जाड एखादा टॉवेल जरी झाकून ठेवला तरी सुद्धा फुलायला मदत होते. तर काल सोमवार होता आणि सासूबाईंचा सोमवार असतो, तर त्यांच्यासाठी खिचडी इथं भिजवून ठेवते. तर साबुदाणा जो आहे तो भिजवताना 1-2 वेळा स्वच्छ पाण्यानं धुवून घेते आणि नंतर थोडंसं पाणी, म्हणजे एवढं पाणी वरती थोडं राहील असं ठेवलेलं आहे. तर 1-2 तासामध्ये छान